व्लॉग येणार आहे तो ह्याच्याच चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. मी काय एवढे कष्ट नाही घेतलेत. काय बोलतो भाई? हे बघा जुगाड, देसी जुगाड. देसी जुगाडने सगळं काम चालतं. हे येऊ जातं ना खाली. एक नंबर ब्लॉग आला पाहिजे आम्हाला. मोठं ब्लॉगिंग, पहिला मोठा ब्लॉग असेल ना. हा भाई साईराम आणि एक वॉर्ड बॉय पण आला आमच्याकडे. आम्ही वॉर्ड बॉय वॉर्ड बॉयच वाटतं. चप्पल बघा कॅम्पसची. मोठ्या उघड्या गोट्या ऑफिसला चाललाय. शर्ट बीट घालला. मला वाटलं जॅकेट बिकेट घाललंय. ते आला की त्याला आले की टाया वाजवा. निक्या बिक्या बी. आपण आल्याबद्दल तुम्ही आलात आम्हाला आनंद झाला. पण लेट आलात म्हणून आनंद नाही झाला. ग्लव्स घालून इकडे सेटअप लागलेला आहे. यश उमरोटकरच्या चॅनलवर तुम्हाला एकदम सिनेमॅटिक ओके. ए भाई टिप तर दे भाई. टिप तर दे. अरे टिप तर दे. टिप दे ना. हे जीटी ले भाई. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भाई मी ब्लॉग तर चालू केला बट नव्हता केला. इंट्रो मी आता नाही. अरे मी सकाळी आली ट्रिप. नाही शूट आता म्हणजे इंट्रो नव्हता दिलेला. तर आता आपण म्हटलं इकडे येऊनच देऊ. चांगल्या ठिकाणी चांगल्या दिवसाची सुरुवात करू. तर आता आपण आहे खोपोलीमध्ये गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. पहिलं आम्ही ठरवलेलं देवदर्शन करू. मग अक्षयच्या लग्नास सुरुवात होईल. मग जे काय फंक्शन असतील, पहिली बॅचलर पार्टी, मग हळद, साखरपुडा तर झाला आहे भावाचा. मग हळद बिळद तुम्हाला सगळं एकदम धुमशात. मग लग्न. आता आपण दर्शन घेऊ. इकडे तुम्हाला दाखवतो कसं मस्त आहे. बाहेरून तो एक नंबर आहे. तुम्हाला आता मी दाखवलं व्हिडिओमध्ये दाखवली. आता तुम्हाला आतून पण दाखवतो इंटेरियर कसं आहे ते. हॅलो कौस्तुभ. मजा नाही घ्यायच्या अशी. पुढे बघ. मित्रांनो आता आपण निघालेलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठातून. आणि जे काही तिकडचा होता सीन तो तुम्हाला दर्शन राऊच्या ब्लॉगवर बघायला मिळेल. कोणी कशी किती वेळा ताटं घासली. तर दर्शन राऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव ऑलरेडी 1 मिलियन नाही केलास तरी चालतं. आणि खास मी व्हिडिओ बनवला आहे आज अक्षय दादासाठी आपल्या. कारण अक्षय दादा तर आता ह्या पुढे आमच्याबरोबर येईल. परत सिंगल फोटो काढेल की नाही, म्हणजे आता सिंगल फोटो नाही काढणार ना. आता जे काय वहिनींसोबतच जे काय ते आता वहिनींसोबत म्हणून जरा सिंगल नव्हते काय. स्टॉक बिक काय घेतला की नाही? स्टॉक अक्षय दादा जेव्हा देईल पार्टी जे काय तेच असेल. गणेश ठाकूर जीटी आता नेम लावताना बरोबर आहे. असं उलटा आता बघूया त्याचा नेम कसा जातो तो. 10, 6, 7, 8, 9 कशावर लागतो ते बघूया. अरे उलटा आला. थांब भाई. मी असं दाखवत होतो लॉक सुरू केला म्हणून. लॉक अरे उलटा टाकतोय चुतिया. हे ग बे दर्शन. नंबर बोला फक्त तुम्ही. 11 कोणत्या पण नंबरवर मार बघूया. 11 क्रॉस पकडलाय. डोळा पडशी लक्ष
अरे आबा परत उलटा लावला काय करशील मला वाटतं मगाची असं जरा कंटेंट साठी आता व्यवस्थित नाही कंटेंट साठी काय नाही हे तिकडे जाईल रे सो क्लोज कधी आता ऑलिम्पिक ऑलिम्पिक कधी बोलतो झाले भाई नाही संपले परत येणार नाही पॅरिस झाली ना पॅरिस ये भाई कोण येत आहे वेळ बॅक साईड आला रे पूर्ण असं वाटतं हाच कॅम्पिंगला आलाय ट्रेक बिक करून दाखव तुझं दाखव हे आता ह्याचं बघा हे ह्याची असं आज बघा खालून गेला आपण हा आमच्या पण घालूनच गेले पण नीट गेला भाई नीट काय असतं? आता बरोबर पहिली ट्रायल बॉल होता मुकेश भाऊ माधवकर भाऊ कसे नेम लावतात खास सांताक्रूज वरून आले ते स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लबचे बेस्ट ट्रेडर कुठे बाडीकर आहे बघा काय केलं बडीगर नाही बडीगर आहे हे काय असं काय? इथेच पडतोय इथेच पडतोय चक्का चक्का 6 वर इथे होता इथे दोन्ही दोघांच्या मध्ये आहे ते भाई आता मी पण फॉक्स आता मार एवढ्या तिकडे दाखव चक्का इथे सगळे छक्के भरले मी सोडून फक्त ए भडव्या तुझं तर काहीच नाही होतंय काय? तुला काय लागलं पण नाही ते. तुला लागलं पण नाही ते बाण चक्कीने डायरेक्ट छक्क्यावर मारला तू पकडायला आहे ना त्याचे 5-6 बॉल असं गेला अशा प्रकारे चक्की प्रयत्न करतोय 10 नंबरवर मारण्याचा मला वाटत नाही अशा प्रकारे चक्कीचा फॉक्स झालेला आहे फॉक्स कार्यक्रम मित्रमंडळ मी दमला आता बघ आता कसला मारतो यशाने फिरत असले पाहिजे पूर्ण पावला नाही सोडला की नाही इथेच मारामारी इथे फॅन्स वाट बघतात राहुल इंदेकर नाही मारलाय चिपकवतोय हा चिपकवतोय मी बघितला हा चिपकवतोय नाही मारलाय नाही परत दे मारला एक परत दे काय हक्षील परत नाही परत चल एक चान्स चल एक चान्स मला दे यार हट आता व्हिडिओ पाहिजे होती मला काय माहिती तू मारशील रे छक्काच आहे याच्या आधीचा सांग कितीला मारलेला तो चिपकवत होता व्हिडिओ नाही काढली पण 10ला मारलेला असं वाटत तू तोंडावर बघून मारलेला तो चुकून मारला असं समजलं जाईल हा आता दाखव तुझं परफेक्शन दाखव जेव्हा तू सेकंड टाइम मारणार तेव्हा परफेक्शन इथे बरोबर आहे हा घे ना तू फुल ताना ओ काहीतरी वाटतंय करे कॅमेरा मारला नाही आता आम्ही जरा झोडतो नाश्ता भाई आता जरा तुम्हाला सांगतो काय विषय आहे नाश्ता विष्टाचा तसं काय आम्ही रिव्ह्यू द्यायला आलो ना आम्ही तर एन्जॉय करायला आलोय अक्षयच्या बॅचलर पार्टीला म्हटलं पण त्याला चांगलं वाटतंय म्हणून देऊया एक रिव्ह्यू कारण खूप असे रिव्ह्यू ऐकले जे घाण होते चांगलं आहे जेवण वगैरे खराब आहे असं रिव्ह्यू होते चाय पिऊन बघ चाय सही आहे सही है बाबा मेहनती भाई भारी एक नंबर मस्त आहे धावत येणार आहे हिरो आला इकडे आहे हिरो आणि इकडे विलन कुठे आपला आरडी
या बसा राजे खुशी घ्या काय कसं आहे कौस्तुभ बागवे मस्त आहे फुकट ते पोस्ट आमचा प्रिय नवरा आता आम्ही केक कटिंग सेरेमनी करणार आहे तर तुला कसं वाटतंय भाई तुझं आता लग्न होणार तू आमच्या बरोबर नाही येणार कसं वाटतंय तुला थोडक्यात सांग हे गप पुन्हा एकदा शिव्या सांग तुला कसं वाटतंय तू काय रूम बिम दाखवते आई झाडा कशाला आलाय समजतच नाही पार्टीला आलाय बॅचलर चेंज करत असेल आणि कोण सांग येताम भाई केअरटेकर पण भाईचं हे भाईचा मनोगत काय पुढे चाललं नाही हा इकडेच हे पण तू आता आमच्यात नसणार आहेस ना काही दिवसांनी असं तू इकडे राहणार घरात सगळ्यांनी दात घास माझ्याकडे पण आहे काढू फुल दे त्याच्या हातात एक असं गणपती काय फिलिंग भीती वाटते वहिनी मारतील बिरतील म्हणून हे स्वतःच काय सांगतोय ऐकलंय ना रे असं ऐकलंय म्हणून विचारतोय आता ऐकलं कोणाचं ऐकलं वहिनी बोलल्या ना साखरपुड्यात अरे जेवायला सांग त्यांना हा का बोलते हा जेवा सांगायची गरज नाही
आपले आहेत ते म्हणून बोलला. जाऊ दे, असं आमचं नाव खराब करते. प्रश्नाचं उत्तर दे. कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतं. ते दाखव दाखव हे दाखव, हे बघ. दाखव हे दाखव. बॅचलर पार्टी आम्ही जेवायला आले. तिसरी प्लेट आहे ना. आणि ह्याचा आणि याचा काही संबंध नाही, तर या फुकटात आहे. पहिली भेट कशी होती? सोळा म्हणजे कुठे भेटलात तुम्ही? हा असं फर्स्ट काम कॉन्टॅक्ट Q&A आम्ही करतो. फर्स्ट कॉन्टॅक्ट काय होता? Answer तू दे. तुम्ही पहिले कुठे भेटला? सकाळ सकाळ जरा समजून हाच विषय होता. काल Q&A अच्छा इकडेच आलो. हा भेटला ना, सोड ना. तू सांग भाई. सांग ना, लाजू नको. आठवत नाही तरी. आठवत नाही असं होऊ शकत. वहिनी बघताय ना, आठवत नाही. आम्हाला 8 वर्ष झाली आणि आम्ही म्हणजे आमच्या जयजॉन मध्ये एकदा फर्स्ट भेट झालेली अशी समोर समोर. नंतर मग फेसबुकवर आम्ही एकत्र बोलायला लागलो. हा. अच्छा मग झालं नाही. आणि मग नाही प्रपोज तू केला की त्याने केला असं? ऍज युजल मुलानेच केला. प्रपोज असं काही झालंच नाही आमच्या असं नाही 8 वर्ष म्हणजे कमिटमेंट नाही केली असंच आम्ही झालं फक्त flow flow मध्ये. बोला आम्ही वेळ मागत होतो पण आम्ही अटॅच झालो. Nice, प्रपोज nice. करणार की नाही आता लग्नाच्या आधी? झाला ना साखरपुड्याला प्रपोज. नाही तुला बघितलं नाही बोगस फोकस नव्हता. अच्छा फोटोग्राफर बोललाय. राहुलला बरेच प्रश्न आहेत. तुला असं केव्हा वाटलं की मी तिच्याशी लग्न करेन? हा, तुला असं काही वाटलं? डिसिजन इम्पॉर्टंट आहे, आम्हाला गरज आहे याची. सेकंड वृद्ध. मी नाही जीटी आहे मी नाही. मोठा तूच आहेस. हे सांग कधी वाटलं लग्न असं? म्हणजे काहीतरी क्वालिटी वाटली असेल ना वहिनींमध्ये, म्हणून तू डिसिजन घेतला की भाई आपण भाई नाही वहिनी लग्न करू असं. क्वालिटी नाही, एक पण लास्ट डिसिजन. हा, लास्ट डिसिजन. 1 महिना झाला प्रॉपर बोलण्यामध्ये. 1-2दा आम्ही भेटलो पण त्याच्यानंतर असं वाटलं की ती पण समजून घेते, मी पण समजून घेऊ एकमेकांना. त्याच्यानंतर आमचं कंटिन्यू. नाव तर हेडेक ठेवलंयस. हा, ते तर प्रत्येकाचं असतं. मग समजून कसं घेता एकमेकांना? त्याच्यात प्रेम आहे. तर आमच्यामध्ये अक्षय थोडा इमोशनल झालाय. नाही इमोशनल होऊ शकतो काय बिंदास. होऊ अरे शकतो, बाबा. काही विषय नाही. नाही, तिथे भरपूर जण आहेत प्रेम करून ब्रेकअप झालेले. आणि कालपर्यंत सदम्यामध्ये होते. हे कसं रात्रभर नवीन प्रेमातले पण चॅटिंग. तुला काय घेतलंय प्रेम मध्ये? जाऊ दे, तू बोल. झालं ना, नाही, अजून हे राहू. अरे बस झालं. मी काय फोटोग्राफर दाखव. हे लवडं तुला नाही बोललो, त्याला बोलवलं भोसडीच्या. स्वतःचं तोंड आहे एकदम कुत्र्यासारखं आणि लोकांचे फोटो काढतोय. डीप दिला रे कौस्तुभला. काही झाले संपले क्वेश्चन. काहीतरी विचारा. बस झालं भाई. एवढी काढणार नाव घे भाई. नाव नाही येत आपल्याला. प्रॅक्टिस करायची आता नंतर करेल मग. नाही, मग राहू दे. आम्ही थांबू, गुगल कर. चालेल. हे पण नाव नाही तर तिच्यासाठी एक गाणं असं काहीतरी म्हण. हा, तुला जे बस शायरी नाही. जे तुला वाटतं. एक मेसेज प्रेमाचा. अरे बघून बोललास तरी चालेल, काय विषय नाही. कुठे नाही, मोबाईल तुझ्या मनात प्रपोज तरी तुझ्या मनात नाही. प्रपोज कसा करणार? असं किती वेळ करू? Virtually. हा, म्हणजे तू तुझ्या प्रपोजल झालंय. हा उतावळा झाला. तुझ्या मनातलं म्हणजे जे काय ते सांग. वहिनी बघताय असं. हा एक ब्लॉग बनेल. 9 मिनिटं झाला. हो, ते कट होणार आहे तो. हळूहळू कट. काय ना, आम्ही एकत्र राहू आणि एकमेकांना सांभाळू बस. ते माहिती आम्हाला. झालं चल. तुला प्रश्नच नाही समज. तिला काय सांगणार तू? असं म्हणजे दाखव की तू तुझ्या मनातले जे हे आहेत ना त्याच्याबद्दल फिलिंग्स ते तिला व्यक्त जे कर. अजून सांगितलं नाहीस तिला. छोटासा. नाही सर्व सांगितलं. हा, मग तेच सांगायचं आहे याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये. आम्हाला तेच पाहिजे. काय नाही सांगितलं.
तेच सांग असं बोलतो. मला लग्नानंतर पण कबड्डी खेळायला दे. असं काहीतरी जे तुझं आहे जे तुझं करायचं लग्नानंतर. सांग हंडी मेथीत किती भाजीची भाजीत भाजी मेथीची आहे. मेथीत मेथी भाजी. तू रवा बोलायस. बोल बोल अक्षय. 101 एक सॉन्ग शायरी बोल ना डायरेक्ट बघू. म्हणून तुला कुठे नेत नाही. ठुकरा के मेरा प्यार म्हणतो. काल झालेली होडी. अरे फक्त एक मेसेज दे वहिनींसाठी की तुला असं काय वाटतं ते सांग तिच्याबद्दल. तू असं भाषण दिल्यावर का नको बोलू, असं आतमधून बोल. आतून मगापासून आतूनच बोललो. नाही ते आता हे जबरदस्ती चालू आहे तुमचं. म्हणजे एक्सप्लेन वाढवत एक्सप्लेन कर कुठली गोष्ट तुला त्याच्यामध्ये आवडते की म्हणजे असं मला ही गोष्ट आवडते ती तू काय असं काहीतरी सांग. कायम ठेव. स्तुती कर तिची स्तुती स्तुती कर. तिला पण आवडलं पाहिजे. जास्त आहे ना. जसा एक व्ह्यू वाढला पाहिजे तिकडून पण व्ह्यू आमच्या झाला हातात आहे कट कर. व्ह्यूज का चक्कर. जास्त करून ती मला समजूनच घेते आणि 8 वर्ष झाली अजून पण ती समजूनच मला घेते. त्यामुळे मी तिच्यावर खूप प्रेम करतो. बस. काय क्वेश्चन आहे? नक्की लिहून घे सगळे काय काय विचारलं. आन्सर तुला द्यायचे. ब्लॉग मध्ये टाकायचं आहे एवढ्या. त्याच्यात घे ना. काम फोटो तो काढते मी पहिले. बाबुल की दुआएं लेती जा जा तुझको सुखी संसार. फायनली आपल्या 1 विकेट डाऊन. दे भरवा दे. आता अक्षय दादा आपल्या बरोबर येईल नाही येईल असेल नसेल काय सांगता येत नाही. अजून एक प्रश्न होता, यापुढे पण आमच्या सोबत असाच राहणार की पहिलाच क्वेश्चन. जोरू का गुलाम आतमध्ये काय करतोय? बन के रहूंगा. कसा खातोय तुला पुढच्या वाटचालीसाठी पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असेच एकत्र राहा. आणि आम्हाला पण भेटायला आम्हाला विसरू नको. आणि अशीच पार्टी लग्नानंतर पण आता लग्नाची पण पार्टी झाली पाहिजे. आणि जे जे आता आले आहेत त्यांनी हळदीला पण या आणि लग्नाला पण या. आता खाऊन झाल्यावर राहाल. ज्यांना बोलवलं त्यांनी येऊ नका. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. तुम्हाला कळलं असेल अक्षयच्या बॅचलर पार्टीचा ब्लॉग होता. जास्त काही मी बगचोदी गेली आहे. बगचोदी जास्त ती तुम्हाला दर्शन रावच्या चॅनलवर बघायला मिळेल. बट त्याने ब्लॉग टाकला तर तो माहीत नाही कधी ब्लॉग येईल. लग्नानंतर येईल लग्नाच्या आधी येईल काय माहीत नाही. तर माझा तर ब्लॉग नेक्स्ट वीकमध्ये नक्की येईल. आणि आमचा मित्र कौस्तुभ बागवे सुद्धा इथे आलेला आहे. बघा असा हिरो दिसतोय. काय बोल तरी आला सुगात कुठेच काय सबस्क्राईब. रात्री खूप भाव खात होता तो. त्याला बोललो शेअर सबस्क्राईब. आणि आता आमचा नवीन व्हिडिओ येणार आहे तसा प्लॅन आहे. कॅमेरा वगैरे घेतलाय फुल माईक सेटअप एकदम वन साइड आहे. वन साइड चालू राहणार. सेटअपची कमी नाही आहे. कंटेंट बनवता येत नाही. आता तुम्ही तयार राहा. कंटेंट पण येत राहणार. आणि तू तर काय येत नाही आमच्या फ्रेम मध्ये. काल काल जरा थोडा डगमगलेलो होतो त्यामुळे जरा ओके अशी होती अशी